मित्रांनो, आज आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहेत. व्हिडिओच्या थंबनेलवरून टॉपिक तुम्हाला समजलाच असेल की आज आपण शेअर मार्केटवर चर्चा करणार आहे. जर आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, आपण जर इन्व्हेस्टर असाल, लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल, तर आपल्या सर्वांचे एकच टार्गेट असते की शेअर मार्केटमधून प्रॉफिट कमवणे. आपण सर्वजण प्रॉफिट कमवण्यासाठीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. सगळ्यांनाच वाटतं की आपला लवकरात लवकर प्रॉफिट व्हावा, आपण लावलेल्या पैशांचे लगेचच दुप्पट तिप्पट व्हावेत. पण तसं लगेच होत नसतं. हां, होतं, पण त्यासाठी आपल्याला मार्केटला वेळ द्यावा लागतो. आपल्याला वर्षानुवर्षे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहावे लागते. आपण पाहतो की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट खूप वॉलटाईल असते. आज खाली, उद्यावर, तर परवा फ्लॅट. शॉर्ट टर्ममध्ये हे चालूच असते. पण जर आपण लाँग टर्मचा विचार केला, 10-15 वर्षांचा विचार केला, तर मार्केटमध्ये नक्कीच फायदा होतो. जानेवारी 2014मध्ये निफ्टी 6200च्या आसपास होती आणि आज जानेवारी 2024मध्ये निफ्टी 21500च्या वर आहे. म्हणजेच 10 वर्षात निफ्टीने दुप्पट तिप्पट फायदा दिला आहे. आपण सर्वजण प्रॉफिट कमवायचा विचार तर करतोच, पण आपले हे प्रॉफिट अजून जास्त कसं वाढवायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओमध्ये आपण 5 स्टेप्स बघणार आहेत, जे वापरून आपण आपला प्रॉफिट नक्कीच वाढवू शकतो. हे 5 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण हे पॉईंट्स नक्की लिहून काढा आणि त्या पॉईंट्सचा अभ्यास करा. इथे मी सांगू इच्छितो की असे नाही की यात रिस्क नाही. इन्व्हेस्टमेंट आली की रिस्क आलीच, पण आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करून इन्व्हेस्टमेंट करावी लागते. रिस्क आणि इन्व्हेस्टमेंट बरोबरच चालत असतात. तर पहिला पॉईंट आहे बिझनेस. जर आपल्याला शेअर मार्केटमधून जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचे असतील, लाँग टर्म इन्व्हेस्टर बनायचे असेल, तर आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचा बिझनेस काय आहे हे आपल्याला समजले पाहिजे. जो व्यक्ती कंपनीचा बिझनेस बघितल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करतो तो इन्व्हेस्टर नाहीच. तो फक्त जुगार खेळतो, तो फक्त मटका खेळतो. जर मटका लागला तर पैसाच पैसा. पण जेव्हा त्यांचा मटका लागणार नाही, ज्यावेळी त्यांचा प्रॉफिट होणार नाही, तेव्हा हे लोक मार्केट सोडून पळून जातात आणि मग शेअर मार्केटला नावे ठेवतात. पण जो व्यक्ती कोणत्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवण्याआधी त्या कंपनीच्या बिझनेसबद्दल माहिती घेतो, त्या बिझनेसबद्दल समजतो, ती कंपनी कशी पैसे कमावते हे जेव्हा समजतो आणि हे समजल्यानंतर त्यात पैसे गुंतवून थोडा पेशन्स ठेवतो, त्याला नक्कीच प्रॉफिट होतो. हे लोक कधीच शेअर मार्केटला नावे ठेवत नाहीत. जे लोक पैसे कमावतात ते का म्हणून शेअर मार्केटला नावे ठेवतील? आपल्याला जो बिझनेस समजतो, फक्त त्या बिझनेसमध्येच पैसे गुंतवा आणि आपल्याला सर्वच बिझनेस समजतील असं पण नाही. जर आपल्याला आपला प्रॉफिट खूपच जास्त पटीने वाढवायचा असेल, तर आपल्याला फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे जे बिझनेस भविष्यात खूप वाढतील. आज ज्या बिझनेसला मार्केटमध्ये जास्त डिमांड नाही, पण भविष्यात खूप डिमांड वाढणार आहे, त्या बिझनेसला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस असे म्हणतात. जर आपण आज चालणाऱ्या एका बिझनेसमध्ये पैसे गुंतवले, आपल्याला थोडा प्रॉफिट होईल, पण ज्या मोठ्या प्रॉफिटबद्दल आपण बोलत आहे तो मोठा प्रॉफिट होणार नाही. आपण 100% कधीच सांगू शकत नाही की कोणते बिझनेस चालतील. वेगवेगळ्या कारणांमुळे बिझनेसचा प्रॉफिट कमी जास्त होतो. पण आपण एक नॉर्मल ऑब्झर्वेशन करू शकतो की काही वर्षांपूर्वी अशा बिझनेसबद्दल कोणी बोलत नव्हते, पण आज सर्वजण बोलत आहेत. सरकार देखील या बिझनेसला पाठिंबा देत आहे. सरकार देखील या सेक्टरला पाठिंबा देत आहे. या सेक्टरची इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांडसुद्धा वाढली आहे. तर अशा बिझनेसमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये नक्की गुंतवणूक करा आणि अशा कमीत कमी 10 फ्युचर ओरिएंटेड सेक्टर किंवा बिझनेसमध्ये आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे. तर दुसरा पॉईंट आहे, आपल्याला शेअरची म्हणजेच एखाद्या कंपनीची 3 स्टेज माहिती असायला पाहिजे. म्हणजेच एखाद्या टाईम पिरियडमध्ये स्टॉक्स कसा बिहेव करतो,
कोणताही शेअर आधी असा चालतो, ही आहे पहिली स्टेज. मग रॉकेट बनतो, ही आहे दुसरी स्टेज. आणि मग कधी ना कधी खाली येतो, ही आहे तिसरी स्टेज. आणि आपल्याला जर आपला प्रॉफिट खूप जास्त पटीने वाढवायचा असेल तर आपल्याला स्टेज 1मध्येच गुंतवणूक करता आली पाहिजे. आणि स्टेज 1मध्ये तेच लोक गुंतवणूक करू शकतात ज्या लोकांना खरंच मार्केटमध्ये इंटरेस्ट असतो आणि ज्यांना त्या बिझनेसची आवड असते. आपण जर एखाद्या स्टॉक्स स्टेज 2मध्ये असताना गुंतवणूक केली तर आपल्याला जास्त फायदा मिळणार नाही. स्टेज 2मध्ये ऑलरेडी स्टॉक्स वाढलेले असतात आणि थोडा फायदा जरी झाला तरी तो स्टॉक्स करेक्ट झाल्यानंतर आपण लगेच पळ काढतो. म्हणून आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट पाहिजे असेल तर स्टेज 1मध्ये गुंतवणूक करता आली पाहिजे. जेव्हा एखादा स्टॉक फ्लॅट चालत असतो आणि आपल्या स्टडीनुसार काही काळानंतर तो बिझनेस ग्रो होणार असेल तर त्या कंपनीमध्ये नक्की गुंतवणूक केली पाहिजे. आपण अशा वेळी गुंतवणूक केली तर आपल्याला 500 ते 600% प्रॉफिटसुद्धा बघायला मिळतो. आता तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. आपल्याला तर माहितीच आहे रिस्क आणि रिटर्न्स हे दोन्ही बरोबरच चालतात. जेवढी जास्त रिस्क तेवढे जास्त रिटर्न आणि जेवढी कमी रिस्क तेवढे कमी रिटर्न्स. रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे. स्मॉल कॅप कंपनीमध्ये रिटर्न तर खूप जास्त मिळतात, पण जेव्हा हे स्टॉक्स करेक्ट होतात, पडतात, त्यावेळी 60 ते 70% पण पडू शकतात. आणि आपण जर 60 ते 70% करेक्शन पाहू शकत असलो, आपली जर एवढी रिस्क घ्यायची तयारी असेल तरच या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी. आपण जर जास्त रिस्क घेऊ शकत नाही तर आपण लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी. हे स्टॉक्स जास्त पडत नाहीत, पण यामध्ये प्रॉफिट पण कमी प्रमाणात होते. पण असं नाही की जास्त प्रॉफिट होणार नाही. आपण जर चांगला स्टडी करून ग्रो होणाऱ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले तर आपला लार्ज कॅपमध्ये देखील फायदा होऊ शकतो. आणि या दोन्हींच्या मध्ये म्हणजेच मिड कॅप स्टॉक्स हे स्मॉल कॅप आणि मिड कॅप या दोन्हींची रिस्क कमी करतात. आणि प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटनुसार जर आपण मिड कॅपमध्ये गुंतवणूक केली तर आपला प्रॉफिट खूप चांगल्या प्रकारे होतो. स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅप कोणताही स्टॉक्स असू द्या, ग्रोथ ओरिएंटेड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर प्रॉफिट होण्याची शक्यता नक्कीच वाढते. आपल्या प्रॉफिटला अजून जास्त करण्यासाठी पुढचा पॉईंट आहे डायव्हर्सिफिकेशन. आता तुम्ही म्हणाल की डायव्हर्सिफिकेशनमुळे प्रॉफिट कसा काय वाढू शकतो? आपल्या पोर्टफोलिओला ग्रीनमध्ये ठेवायचे असेल तर आपल्याला पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन केलेच पाहिजे. समजा आपण एखाद्या सेक्टरचा चांगला स्टडी केला आणि त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण कोरोनासारख्या कंडिशनमुळे किंवा सरकारच्या काही धोरणांमुळे तो सेक्टर खूप वर्षे चाललाच नाही, तर काय करणार? म्हणून आपले सर्व पैसे एकाच सेक्टरमध्ये न टाकता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवले पाहिजेत. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओची रिस्क कमी होते. हे जरी जेवढं खरं असलं तरी पण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन कधीच करू नका. अति तेथे माती होते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. आपण बघतो की लोक आपला पोर्टफोलिओ खूप जास्त डायव्हर्सिफाईड करतात. खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपनीचे 5-5, 10-10 स्टॉक्स घेऊन ठेवतात. पण आपण तसं करायचं नाही. चांगल्या ग्रोथ ओरिएंटेड सेक्टरमधल्या चांगल्या कंपनीमध्येच आपले पैसे गुंतवावे. आता या व्हिडिओचा सर्वात लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे होल्ड. आपण खूप चांगला स्टडी करून जेव्हा कोणताही स्टॉक्स खरेदी करतो, पण शॉर्ट टर्म कंडिशनमुळे तो स्टॉक्स खाली आला तर आपण घाबरतो. आपण समजतो की आपला स्टडी बरोबर झाला नाही व तो स्टॉक्स विकून टाकतो. मार्केट खाली येणे आणि परत वर जाणे ही मार्केटची सवयच आहे. मार्केट त्याच हिशोबाने चालते आणि या ठिकाणी आपण न घाबरता मार्केटमध्ये टिकून राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, मॅक्सिमम लोक मार्केटमध्ये का लॉस करतात तर यामुळेच. मार्केट जर थोडे पडले तर या लोकांचे पाय कापायला लागतात. ही लोक खूप घाबरतात. ही लोक जेव्हा गुंतवणूक करतात त्यावेळी फक्त एकच विचार करतात की उद्यापासून मार्केट वर जाईल आणि माझा प्रॉफिट होईल. पण मार्केट जसं खाली जाते
हे लोक आपले स्टॉक्स विकून मोकळे होतात. त्या कंडिशनमध्ये जर आपण टिकून राहिलो तरच आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो. या उलट एक कंडिशन आहे. त्यासाठी माझ्या एका फ्रेंडची एक गोष्ट सांगतो. माझ्या एका मित्राकडे IRFCचे स्टॉक्स होते, पण तो स्टॉक्स खूप वाढत होता. त्याला वाटले की आता इथून पुढे हा स्टॉक्स पडेल, म्हणून तो IRFCचे स्टॉक्स विकून टाकतो. ज्या दिवशी त्याने स्टॉक्स विकला त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टॉक्स अप्पर सर्कलमध्ये होता आणि 3 दिवसात जवळजवळ 30 ते 35% वाढला. आज तो मित्र खूप गिल्ट फील करतोय. म्हणूनच एखाद्या स्टॉक्सला जास्त काळ होल्ड करणे खूप महत्त्वाचे आहे. आज मार्केट एवढ्या वरती आहे. ज्या लोकांनी मार्केट पडत असताना आपले स्टॉक्स विकले नाहीत व ते होल्ड करून ठेवले, आज त्यांचा पोर्टफोलिओ ग्रीन कलरची रंगपंचमी खेळतोय. आपल्याला आपला पोर्टफोलिओ सक्सेसफुली लॉंग टर्मसाठी होल्ड करता आलाच पाहिजे आणि यासाठी आपल्याला ग्रीड आणि फिअर यावर कंट्रोल करता आले पाहिजे. तरच आपण बिग प्रॉफिट्स करू शकतो आणि शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त प्रॉफिट बनवण्याचे पॉईंट्स. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. अर्थसाक्षर व्हा. टेक केअर.